7 राज्यांमधील 57 मतदारसंघांचा यात समावेश आहे। पंजाबमधील सर्व 13 आणि हिमाचलमधील सर्व 4 जागांचा यात समावेश आहे। उत्तर प्रदेशमधील 13, पश्चिम बंगालमधील 9 जागांसाठी आज मतदान होत आहे। बिहारमधील 8 जागांसाठी तर ओडिशामधील 6 तर झारखंडमधील 3 जागांचा यात समावेश आहे। शेवटच्या टप्प्यात 57 जागांसाठी 904 उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं पाहायला मिळत आहे। सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे। 7 राज्यांमधील 57 मतदारसंघांचा यात समावेश आहे। पंजाबमधील सर्व 13 मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। उत्तर प्रदेशातील 13, पश्चिम बंगालमधील 9 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया आज पार पडणार आहे। बिहारमधील 8 जागांचा यात समावेश आहे तर ओडिशामधील 6 जागांचा समावेश आहे। झारखंडमधील 3 जागांचा समावेश असून शेवटच्या टप्प्यात 57 जागांसाठी 904 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग अपडेट आपण पाहतोय। लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदानाची प्रक्रिया सुरू होते आहे। तर मतदानाच्या प्रक्रियेसाठी 7 राज्यांमधील 57 मतदारसंघांचा यात समावेश आहे। पंजाबमधील सर्व 13 आणि हिमाचलमधील सर्व 4 जागांचा देखील समावेश आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।